गांधीजी म्हणतात, मी अस्पृश्यतेचा कठोर विरोधक आहे, पण वर्णव्यवस्था मूळतः कामांच्या विभागणीसाठी निर्माण झाली होती. त्याचा हेतू समाजव्यवस्था टिकवणे होता. बाबासाहेब म्हणतात, जर वर्णव्यवस्था इतकी चांगली होती, तर मग एका माणसाचा जन्मच त्याचे भविष्य का ठरवतो? एका मुलाला जन्मतः उच्च आणि दुसऱ्याला नीच कोणी ठरवलं? गांधीजी म्हणतात, मी मानतो की प्रत्येक काम महत्वाचं आहे. कोणतंही काम लहान नाही. बाबासाहेब म्हणतात, काम लहान नाही, पण काम करणाऱ्या माणसाला लहान समजलं गेलं. हीच तर वर्णव्यवस्थेची क्रूरता आहे. गांधीजी म्हणतात, समाज सुधारण्यासाठी प्रेम आणि आत्मपरिवर्तन गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणतात, ज्याच्याकडे सत्ता आहे तो सहज बदलत नाही. म्हणूनच कायदा, अधिकार आणि संघर्ष आवश्यक आहेत. गांधीजी म्हणतात, तुम्ही हिंदू समाजातून इतके नाराज का आहात? बाबासाहेब म्हणतात, कारण मी तो अन्याय जगलो आहे. शाळेत पाणी पिण्याची परवानगी नव्हती. माणूस असूनही मला स्पर्श नकोसा मानलं गेलं. गांधीजी म्हणतात, पण समाज हळूहळू बदलत आहे. सर्वात कठीण प्रश्न विचारतात बाबासाहेब. जर वर्णव्यवस्था योग्य असेल तर एखादा ब्राह्मण आयुष्यभर सफाई कामगार बनेल का? आणि दलिताला शंकराचार्य होऊ दिलं जाईल का? गांधीजी म्हणतात, माझा हेतू कुणावर अन्याय करण्याचा नाही. मी समाज एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेब म्हणतात, समाज एकत्र ठेवायचा असेल तर आधी समानतेवर उभा करावा लागेल. अन्यायावर उभी असलेली एकता ही गुलामी असते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः उभं राहत नाही, तोपर्यंत कुणी तुम्हाला न्याय देणार